तर नमस्कार पब्लिक, आज पण करणचा फोन आला आणि आज जायचं होता उधमपूरला. खाली येऊन पहिला गाडी कुठं आहे ती बघून घेतली, गाडीला किल्ली घातली आणि करणला आणाय निघालो की. करणला आणाय आलतो तितक्यात करण निम्म्यापर्यंत आलता. गाडी चालवायची काय आपली कपॅसिटी नसल्यामुळे करणला म्हणलो गाडी घे. भावाला सांगितल्या भावानं लगेच गाडी घेतली आणि आमच्याला अनेक मेंबर वाढल्यामुळे त्याला आणायसाठी त्याच्या घरला गेलो. घराच्या बाहेर थांबून भावाला फोन लावतो का भावानं लगेच हजेरी लावली. येताना आणि ह्याच्या अंगात काय पाणी कमी यावी येता आणि चिडवून येत. तरी पण भावाला घेतला गाडीवर आणि इथनं निघालो. आणि येऊ शटर तर आज दुपारी सराला काय नाही ते सांगून आलता आणि इथं रस्त्यात थांबलेला गाठ पडला आणि त्यात आज बूट घातलेला त्यामुळे जरा हवेतच होता. त्याची गाडी घेऊन पुढे निघालो आणि जाताना जरा आमचं येड चालू झालं. या अशा थंडी गारत्यात आम्ही उधमपूरला चाललेलो. येऊ शटरला गाडी चालवाय बसवलाय, याला माग बसवलाय नुसतं आज. हे असं येड चाळ करून झालं तितक्यात येऊ कच्चा रस्ता लागला. पाठीचा आता म्हणलो पाक बेकच निघतोय. तितक्यात ही जरा कमान दिसल्यानंतर आधार वाटला. कमानी बसणं पुढे आल्यावर डोळ्याची पापणी बंद करून उघडूच तो का देवळाच्या बाहेर आलो. सगळ्यात पहिला खाली जाऊन दर्शन घ्यायचं म्हणलो. तितक्यात खाली गेल्यावर रांग दिसली. रांगेत थांबून दर्शन पूर्ण करून घेतलं आणि फेरी मारायला चालू केली. फेरी मारून पूर्ण करूच तो का इथली गर्दी पूर्ण कमी आलती. करणला म्हणलो आता इथनं निघूया. तितक्यात करण पटापटा पुढे गेला आणि वर जाऊन बघितलं तर ह्यो गाडी येऊन बसलेला. मग करणला म्हणलो असं कुठं असतंय, हमारे यहाँ ऐसा ही होता. ह्याचं उत्तर ऐकलं तितक्यात ह्यो पण गाठ पडला आणि आज याला काय झालं काय माहिती. याला तोंड दाखव म्हणताना तोंडच दाखवना झालता. मग ह्याच्याबरोबर विचार चेष्टा करून इथनं निघालो. जात असताना करणला सांगितलं म्हसोबाचं देवळ पण इथंच आहे. मग काय आलो की म्हसोबाला. इथं अंधार झाला असल्यामुळे सगळं बंद झालतं. दर्शन घेतलं आणि इथनं निघालो. आता इथलं सगळं झालतं त्यामुळे आम्ही निघालो आणि बघूच का आलो की आष्ट्यात आलो. तितक्यात करणच्या मित्राचा फोन आला. करण म्हणला मला मित्रापाशी सोडा. करणला सोडलं मित्रापाशी आणि नितेश म्हणला चल वडापाव खाऊया. इथं येऊन वडापाव घेतलं आणि मी वडापाव खाऊच का धुळा उडवायला चालू केला. भावाला 1200 भुका लागलेल्या त्यामुळे भाऊ काय धुळा उडवायला ऐकत नव्हता. वडापाव खाऊन झाल्यानंतर इथं बिल दिलं आणि निघालो. पहिला भावाला घरापाशी आणून सोडला आणि इथनं निघालो. तर भावानं पुढच्या गुरुवारी तुमच्यातलं कोणी येणार असेल तर कमेंट करा. तर भावानं मी पण जातो, तुम्ही पण जावा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो करा.